नमस्कार. कॉटन किंग प्रस्तुत माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. खरं तर चित्रपटामध्ये आपण ज्यांना हिरो म्हणून पाहतो तेच रिअल लाईफमध्ये सुद्धा हिरो असतील अशातला भाग नाही, परंतु याला निश्चितच दोघेजण अपवाद आहेत. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की यावर्षी दुष्काळ हजारो जीवांवरती अक्षरशः चाल करून आला. यामध्ये किती कुटुंब उद्ध्वस्त झाली, किती जणांचं कुंकू पुसलं गेलं, किती मुलांची शाळा सुटली, किती जणांनी आत्महत्या केली, याची अचूक आकडेवारी, अचूक नोंद खरं तर तुमच्या आमच्याकडे काय तर सरकारकडे सुद्धा नाही आहे. आपण शहरातली माणसं 50-100 रुपये अगदी सढळ हातानं केव्हाही खर्च करतो, परंतु ज्यांना या दुष्काळाची झळ पोहोचलेली होती त्यांना या 50-100 रुपयाचं मोल खूप जास्त होतं. खूप महत्त्वाचे होते त्यांच्यासाठी हे पैसे, आणि अशा त्यांच्या कठीण काळामध्ये त्यांना ही पैशांची मदत देणारे आणि त्याचबरोबर त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुढची तरतूद करणारे नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे आणि त्याचबरोबर नामचे खजिनदार राजीव सावंत आज माझ्या कट्ट्यावरती आलेले आहेत. नाममुळे खरं तर कशी मदत मिळालेली उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना त्या संदर्भात आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. मकरंद, आता सगळ्यांनीच जे काही केलं गेल्या 8-9 महिन्यामध्ये नाम सुरू झाल्यानंतरच्या काळामध्ये ते बघितलं आणि फार अस्वस्थ करणारं आणि त्याच वेळेला दिलासा देणारं असं काहीतरी त्याच्यातनं बघायला मिळालं. जेव्हा काम सुरू झालं होतं, जेव्हा तू आणि नाना तुम्ही दोघंजण आलात आणि या पद्धतीचं काहीतरी करायचं, तुम्ही काही नाम फाउंडेशन करूया आणि या पद्धतीचं काही करूया असं काही ठरवून त्याची सुरुवात नव्हती केलेली. फार एका कुठल्या तरी प्रसंगातनं त्याची सुरुवात झाली आणि ते अचानक त्याला खूप मोठं रूप आल्याचं आज आपण बघतोय. हा सगळा जो त्याचा आता विस्तारलेला सगळा पसारा आहे तो कसा झाला आणि त्याच्यामध्ये काय अनुभव तू शेअर करशील? मुळात कसं की सुरुवात झाली होती त्यावेळी खरोखरीच एक म्हणजे बऱ्याच सुशिक्षित लोकांना ही एक पोएटिक मुवमेंट वाटत होती. म्हणजे हे काय शहरातली 2 कलावंत मंडळी थोडी भावनिक झाली आणि त्यामुळे ही काहीतरी एक चांगलं काम करण्याच्या बेतात आहेत असं सुरुवातीचा समज होता. पण हळूहळू आम्ही त्यामध्ये जास्त विस्तार करत गेलो, त्याच्या मोहिमेचं व्यापकत्व वाढवत गेलो. त्यानंतर त्याचं गांभीर्य बऱ्याच जणांच्या लक्षात आलं. त्यामुळे काय और कारवा बनता गया, माणसं एकत्र येत गेली आणि आता एक त्याला चांगलं मूव्हमेंटचं स्वरूप आलं आहे. तर ती आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे. आता आपण नामच्या ह्या फिल्ममध्ये बघितलं, आपण साधारण 17 ते 18 हेड्स खाली या 8 महिन्यांमध्ये काम केलं आणि सर्वच हेड्सना आपण सुरुवात केलेली आहे. आता प्रत्येक हेड्सचं वेगळं हे करून मग आपल्याला त्याचं आणखी विस्तार करण्याचा सध्या किती ठिकाणी काम सुरू आहे, किती गावांमध्ये काम सुरू आहे, एकूण ह्या सगळ्या कामामधून काय नेमकं काय काय साधलं गेलं याच्यामध्ये असं आहे की आकडेवारी आली पण तरीसुद्धा आता तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पाण्याचे स्रोत ते खोलीकरण, नद्यांचं असेल, ओढ्यांचं असेल, रुंदीकरण अशी कामं झाली. एकूण किती कामं झाली? 526 किलोमीटरची आणि 86 ठिकाणी आपण एकूण कामं केली. त्यामध्ये आता यावर्षी उत्तम पाऊस झाला की साधारण 4-4.25 TMC पाणी जमा होईल आणि त्यामुळे साधारण 15 ते 20 लाख शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या फायदा होईल. मराठवाड्याची समस्या आपण गेले 5 वर्ष किंवा त्याहून अधिक काळापासून बघतोय. हवामान खूप लहरी आहे आणि पावसाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे आणि तो फार वेगळ्या स्वरूपात म्हणजे अवकाळी पद्धतीचा आहे, तो मध्येच गारपीट होते, अशा सगळ्या पद्धतीनं आहे. आणि कोरडवाहू शेतकऱ्याचं जगणं मुळात पावसावर अवलंबून असल्यामुळे त्याचं गांभीर्य लक्षात घेणं गरजेचं होतं. कारण नेहमी एक साधा मुद्दा असा वाटतो मला, एखाद्या कुत्र्याला जर आपण दगड मारला रस्त्यातल्या तर तो पळून जातो जीवाच्या भयाने. तर इथं माणसांना जावं वाटतं 30व्या-32व्या वर्षी इतक्या अत्यल्प वयात. आता कालचीच बातमी आहे, उस्मानाबादच्या दाम्पत्यानेच आत्महत्या केलेली आहे. म्हणजे किती लहान 20 दिवसांची मुलगी सोडून दोघे आई वडील गेलेले आहे. तर हे फार भयंकर आहे, हे फार त्रास देणार आहे. म्हणून आपण त्याचं हळूहळू व्यापकत्व वाढत नेत आहोत. चांगली माणसं या मोहिमेत येणं, या मोहिमेचं खरं उद्दिष्ट ते आहे. ती माणसं एकत्र आली की मग ती सकारात्मक ऊर्जा त्या सगळ्या मूव्हमेंटला मिळेल आणि आपलं व्यापकत्व वाढत जाईल अशी खात्री आहे. आता ह्या सगळ्या कामासाठी आपण आपल्याकडे खूप कमी पैसे लागलेले आहेत, म्हणजे खूप पैसा लागला अशातलाही भाग नाही. पण एक ना मला म्हणजे ह्याच्यामध्ये जेव्हा लोक पैसे देत होते मला कुठेतरी असंही वाटत होतं
की लोकांच्या म्हणजे शहरी लोकांमध्ये ज्यांच्याकडे खूप IT मध्ये आहेत, आणखीन कुठं ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत, त्यांच्या मनामध्ये जो एक अपराधगंड असतो की आपण एवढे मिळवतो आणि आपण काही करत नाही, तर त्याला कुठंतरी एक त्या अपराधगंडातनं स्वतःची सुटका करून घेणं, ह्याच्यासाठी लोक याचा उपयोग करतील की काय. म्हणजे लोक पैसे देतात पण भावना ही की चला आपण एक कर्तव्य बजावलं. आता दिसतंय असं की तेवढ्यावर न थांबता खूप जणांना ह्या कामामध्ये प्रत्यक्ष यायचंय. काम गुंतवून टाकलंय तुम्ही. ते काय काय सुरू आहे? म्हणजे मुळात कसं आहे की आता आपण वेगवेगळ्या हेड्स खाली काम करतोय. जलसंधारणाचं काम केलं, ज्यामध्ये प्रामुख्याने केशव आघाव नावाचे आपले एक स्नेही मित्र आले. ते खूप मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, पण त्या माणसांनी स्वतःचे 20 पोकलेन देऊनच टाकले या कामाला आणि 1 रुपयाही घेतला नाही. 100 किलोमीटरचं काम फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी नाम फाउंडेशनसाठी केलेलं आहे. आता 100 किलोमीटरला आपल्याला पैसेच लागले नाही केशवरावांमुळे. त्यानंतर आपण शिलाई मशीनचे क्लस्टर्स केले. तर साधारण आतापर्यंत 1150 शिलाई मशीन्स आजच्या तारखेपर्यंत वाटलेले आहेत. आता फिल्म थोडी मागची असल्यामुळे त्यामध्ये 1150 नाही आहेत. 1150 शिलाई मशीन्स वाटल्या, प्लस ट्रेनिंग आणि प्लस त्यांना मार्केट लिंक. आता कालच मला एक बाई भेटून गेल्या, पत्रकार आहेत त्यांना ती मार्केट लिंक लावून द्यायची. म्हणजे एका गारमेंट व्यापाराशी त्या बोललेल्या आहेत. मग आता हे सगळं क्लस्टर आणि त्यांचं एकदा जॉईन करून दिलं, मुळात ह्यांना पैसे चांगले मिळावेत महिन्याच्या महिन्याला, कारण ह्या बायका तरुण आहेत अगदी आणि मुलं खूप लहान आहेत. त्यासाठी दुसरं आम्ही त्या मुलांच्या शिक्षणासाठी 1ली ते 10वी असं शांतीवनशी असोसिएशन केलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये शिरूर कासार तालुक्यात आर्वी नावाचं गाव आहे. तिथं दीपक नागरगोजेची शांतीवन नावाची संस्था आहे. त्यांच्याशी आपण असोसिएटेड होऊन आता एक 200 मुलांसाठी 1ली ते 10वी शिक्षण. त्यामुळे 10वीपर्यंत मुलं शिकली की त्यानंतर एक समंजसपणा आपसूक येतो त्यांच्यामध्ये. 10वीच्या पुढे त्यांना झेप घेता येईल अशी अवस्था असते. आता त्यांच्या पंखांना तयार करणं आणि त्यांना बळ देणं हे आपलं काम आहे. म्हणून तिथपर्यंतचं 10वीपर्यंत शिक्षण आपण विनामूल्य देणार आणि रेसिडेन्शियल स्कूल असणार आहे. राहणं खाणं अगदी फुकट करणार, आपण त्यांचं शिक्षण फ्री करणार. याशिवाय आपण वेगवेगळ्या आता 3 क्लस्टर तुम्ही बघितले, ड्रीप करून दिलं आपण, म्हणजे ठिबक सिंचन करून दिलं. 3 ठिकाणी हा उपक्रम आपण राबवला. पश्चिम महाराष्ट्रात माणखटाव तालुका आहे, दुष्काळी पट्टा आहे तो. तिथे जाखणगाव नावाचं गाव आहे, जिथे आपण 50 जणांना प्रायोगिक तत्वावर एक ड्रीप इरिगेशन करून दिलं. आता मिरचीचं भरघोस उत्पन्न त्यांनी घेतलं. परभणी किती जागेवर? 50 एकरात 50 एकरात आपण करून दिले. त्यानंतर परभणी जिल्ह्यात झरीमध्ये शेवग्याचं क्लस्टर केलंय, ते सुद्धा 50 एकरामध्ये आहे. आणि अकोलेदेव जाफराबाद तालुक्यात जालना जिल्ह्यात आता कपाशी लावलेली आहे 50, असे 150 जणांचं ते क्लस्टर आहे. तर आता त्यातनं आपल्याला आता शेवगा जो लावला आहे त्यामधनं साधारण उत्पन्न आपल्याला अपेक्षित असलेले एकरी 4-1 लाख रुपये असेल. अच्छा. हां, तर त्यामुळे एकत्रित समूहाने गटशेती केली आणि त्याचा जर फायदा झाला आणि ते एकत्रित सगळं असल्यामुळं व्यापारी तिथे येऊन त्यांच्याकडनं घेऊ शकेल. एकटा जेव्हा छोटा शेतकरी जातो तेव्हा त्याला जो त्रास असतो त्याच्यापासून त्यांची एकट्या शेतकऱ्याला त्रासच आहे. तर त्यामुळे सामूहिक प्रयत्न होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, संशोधन आधारित काम होणं गरजेचं आहे. त्यासाठीही काही आपली आगामी काळात धडपड असणार आहे. कारण आता हा बेमौसमी सगळा कारभार चाललेला आहे. आसमानी सुलतानी तर आहेच, पण आसमानी सुद्धा आहे. त्यामुळे त्यातनं कसा मार्ग काढता येईल यासाठीची धडपड आहे. आता मग म्हणून जोडधंद्याचंही आपण केलं आहे. शेळी वाटप जे केलं आपण की 300 महिलांना, त्याचीही व्याप्ती आपण वाढवणार आहोत. फक्त प्रयत्न एवढाच आहे की अत्यंत गरजू आणि बरोबर लोकांपर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे. आपल्याकडे अलीकडच्या काळात तो पण एक धोका आहे की खूप श्रीमंत माणसांच्या वडिलांची नावही BPL यादीमध्ये आहेत. तर तसं न करताना आपल्याला खरोखरीच ते गरीब आहेत का? आता पुण्याच्या एका कॉलेजच्या ग्रुपने आम्हाला मदत केली होती. आष्टी तालुक्याचं सगळं त्यांनी डाटा जमा केला होता. तशा पद्धतीचं कोणी जर पुढे येऊन काम करत असेल, आता बऱ्याच जणांना व्हॉलेंटियर व्हायचं असतं, पण त्यांना आवाहन एवढंच आहे की तुम्ही तुमच्या स्तरावरती काम करणं गरजेचं आहे. नुसतं इमोशनल होऊन किंवा आरंभशूरता दाखवून ते कामाचं नाही आहे. आता या मोहिमेमध्ये आम्ही साधारण आता 20-1 जण असू, पण हे सगळे फार प्रामाणिक आणि कसे संयमी माणसं आहेत. त्यामुळे गेले 9 महिने ते एकत्र आहेत. तर तसं आम्ही वाढवत नेतो. आधी आपल्याला ते बघणं, त्या माणसाचा इंटरेस्ट. बऱ्याचदा काय होतं की
हौशी राजकीय इंटरेस्ट असणारे लोक येण्याची शक्यता असते. त्यांना ती एकदम आपल्याला राजकीय व्यासपीठ मिळावं असं वाटत असतं, म्हणूनही घुसण्याचा प्रयत्न बरेच जण करत असतात. तर ते सगळं बारकाईनं बघून मुळात ह्यामध्ये आपला मुद्दा खूप साधा आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे एक सकारात्मक ऊर्जा चेतवायची आहे आणि त्यातून एक सकारात्मकता निर्माण होईल याची खात्री आहे. म्हणून आपण ही मूव्हमेंट चालू केलेली. आता तुम्ही जलशुद्धीकरणाचंही पाहिलं की ज्या गावांमध्ये लोकसहभाग जास्त आहे, लोकांचीच इच्छा आहे. आता लोकसहभागातूनच आपण पाण्याचं काम केलं आहे. त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांची म्हणणे मांडलेले आहेत, कारण हे त्यांनी पाहून त्यांचं कमेंट केलेलं आहे. त्यांनी स्वतः बघितलेली आहेत ती कामं. त्याचं सगळं ती शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहेत की नाही ह्याची खात्री केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्यांचं सहकार्य आगामी काळात अपेक्षित. आणि म्हणून आम्ही म्हणलं की पाटेकर जसं म्हणाले की 2चे 200 होतील, 2000 होतील, 2000चे 2 कोटी होतील. तर अशीच ही मूव्हमेंट आहे. त्यामुळे हे आपल्या सगळ्यांचं काम आहे असं ठामपणे म्हणता येईल. आणि शहरातल्या लोकांकडनं अपेक्षित काय आहे की आता शिलाई मशीनचं क्लस्टर आहे, ज्यांचा गारमेंटचा बिझनेस आहे, त्यांनी जर त्यांना काम दिलं, हॉस्पिटल्स खूप मोठे आहेत शहरामध्ये, त्यांनी समजा त्यांचे वर्षभरात लागणारे वेअर्स जे आहेत ते जर त्या क्लस्टरला दिले, एखादी शाळा आहे त्यांना गणवेश पाहिजे आहेत, त्यांनी त्या क्लस्टरला काम दिलं, तर हा सुसंवाद सुरू होईल. भारत आणि इंडियामधला जो विसंवाद आहे त्याच्याऐवजी सुसंवाद होईल तो, आणि सरळ सरळ होईल. त्यामुळे ते महत्त्वाचं. उचलून पैसे देण्यापेक्षा हे जास्त उपयोगी असं काम आहे. अर्थातच. मग तुम्ही आता बोलताना सुलतानीचा उल्लेख केला. 8 महिने 526 किलोमीटरचं काम, मोठ्या प्रमाणात पाणी साठलं. कदाचित सरकारने हे काम करायचं असतं तर कदाचित 5-6 अर्थसंकल्प यामध्ये घालावे लागले असते. त्यानंतर सुद्धा हे पाणी साठलं असतं की नाही याच्याबद्दल शंका आहे. कदाचित घोटाळे सुद्धा झाले असते. परंतु तुमच्या कामातून 8 महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये काम झालं. या कामामागचं, यशामागचं गणित काय, सूत्र काय? मी म्हणलं ना की माणसांनी माणसांसाठी चालवलेली मोहीम आहे. यातनं मला काहीच साधायचं नाही आहे. हा प्रत्येकाचा विचार असणं महत्त्वाचं आहे. आणि याशिवाय मला हे लोकांसाठी करायचं आहे. म्हणजे तिथे आल्यानंतर नामच्या वतीने फूलसुद्धा देण्यात येत नाही कुणाला. आम्ही तो नियम फार पाळला आहे की कुणालाही सत्कार होणार नाही, कुणालाही शाल श्रीफळ दिलं जाणार काही नाही. यायचं, काम करायचं, भूक लागली खिशात हात घालायचा, जेवून घ्यायचं, पुन्हा यायचं. चहा प्यावासं वाटलं खिशात हात घालायचं, चहा प्यायचा. हवा असल्यास दुसऱ्याही माणसाला पाजता येईल. पण नामकडनं अपेक्षा नाही ठेवायची. म्हणून आपल्याला हे कमी खर्चात करता आलं आहे. आणि म्हणून मी म्हणलं की यामध्ये पैशांचंच काही जास्त स्रोत न दिसल्यामुळे बरेच जण पळालेले पण आहेत. त्यामुळे काय कमीत कमी माणसं आपण जमत चाललोय, पण ती सगळी निष्ठावान माणसं असणं गरजेचं आहे. एवढं आपलं. आणि त्याच्यामध्ये एक होतं की लोकसहभाग आपण प्रत्येक ठिकाणी जेवढी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला किंवा दुष्काळ निधीला मिळाली नाही त्याच्यापेक्षा जास्त मदत लोकांनी विश्वास नामवर ठेवला. तर हे सगळं कसं काय जमून आलं? म्हणून आपण ठरवलं होतं की त्या क्षेत्रात, म्हणजे हे कसं असतं की सकारात्मक काम तुम्ही सुरुवात केलं, तुमचं कुठलंही त्यात उद्दिष्ट नसलं, फक्त चांगलं काम एवढंच उद्दिष्ट ठेवलं तर चांगली माणसं आपोआप येत जातात. म्हणून मी म्हणलं की केशवरावांना काहीच गरज नव्हती. 100 किलोमीटरचं काम कोणी फुकट कशाला करून देईल, काय गरज आहे. पण त्यांना ते करावं असं वाटलं. त्यांना वाटलं की अरे ही माणसं पुढे येत आहेत, आपणही पुढे आलं पाहिजे. अशा विचारातनं सगळेजण पुढे येताना. नामबद्दलच्या अजून बऱ्याच गोष्टी आम्हा सगळ्यांना आपल्या दोघांकडून जाणून घ्यायच्या. पण एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत रहा माझा कट्टा. ब्रेकनंतर माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नाम फाउंडेशनचे मकरंद नासपुरे आणि राजीव सावंत आज आपल्या कट्ट्यावरती आले. मकरंदजी, आपण जर पाहिलं तुम्ही जे काम सुरू केले, तुम्हाला अनेक म्हणजे कोणालाही वेदना होतील असे आपण दृश्य पाहिले. जी महाराष्ट्रावर जे दुष्काळ ओढवला आहे त्यानं खूप काही वेदना दिल्या लोकांना, ते सहन करावं लागतंय. मात्र याही परिस्थितीत तुम्हाला काही सुखद अनुभव आले का लोकांचे? म्हणजे माणुसकी जी आहे ती कुठेतरी जिवंत आहे, मदत करू शकते, असे काही चांगले अनुभव आले का तुम्हाला? आपण एक फिल्ममध्ये नाशिकच्या मुलीचं दाखवलं. ती स्पेशल चाइल्ड आहे. तिने पेपरच्या बॅग्स बनवून त्याची विक्री करून त्याचं फंडिंग. नगरची एक शाळा आहे, इंग्रजी शाळा आहे, तर त्या शाळेतल्या मुलांनी बुंदीचे लाडू बनवून
त्याची विक्री करून फंड जमा करून दिलं. दादरची नाही फाउंटनची शाळा आहे, कॅथेड्रल कॉन्व्हेंट स्कूल, त्या मुलाने स्वतः टी शर्ट्स बनवलेत आणि त्याची विक्री करून पैसे दिले. असे साधारण 20 एक उत्तम अनुभव आम्हाला आहेत. आणि काही अनुभव असे आहेत की चेक दिलाय फोटो काढायपुरता आणि चेक बाउन्स झालेत, असे पण अनुभव आहेत. त्यामुळे एकदा नाना पाटेकर बरोबर फोटो काढला आणि चेक बाउन्स, अशाही केसेस आहेत. त्यामुळे चांगलं वाईट ऊन पाऊस असं सगळंच आमच्या मोहिमेमध्ये आम्हाला अनुभव. बरेच अनुभव संपन्नताही आली असेल पुढे चालण्यासाठी, तुम्हाला ते कुठेतरी फायदेशीर पण असेल. तुम्ही बरंच काम केलं, खोलीकरण असेल, रुंदीकरण असेल, असं जवळपास 550 किलोमीटरचं काम झालं. पण असे काही गावं आले का, काम आले का तुम्हाला की आधी त्या ठिकाणी शासनाचा बराच निधी खर्च झालाय आणि प्रत्यक्षात काहीच झालेलं नाही, परत आपल्याला तिथे करावं लागतंय, असे काही अनुभव? नाही, मुळात आम्ही तशा पद्धतीनं कुठेच गेलेलो नाहीत. म्हणजे आधी तिथे काय झालं अशी कुठलीही पार्टी आम्ही आमच्या ह्याच्यात, कारण आम्हाला काही त्याच्याशी करायचं नाही आहे. तिथे कोणी काम केले नाही केलं हा मुद्दा नाही. लोकसहभाग आहे का, लोकांची इच्छा आहे का की आमच्या इथे आम्हाला बदलायचं. आता ह्या कामाला जशी गती मिळाली, आता 526 किलोमीटर आपण केले, जवळपास तेवढेच प्रस्ताव पुन्हा आलेले आहेत. तर आपण त्यांना म्हणले की आता पावसामध्ये आपल्याला काम करणं शक्य नाही, तर दिवाळीनंतर पुन्हा एकदा आपण त्याचा विचार करू, पुनर्विचार करू. आणि ज्यांची इच्छा आहे त्यांनी पुढे यावं, काहीतरी सहभाग द्यावा. कारण नुसतेच हाताची घडी घालून तिकडं उचला इकडं उचला हे आम्ही करणार नाहीत. आता इव्हन आपण काही बातम्यांना लगेच प्रतिसाद देऊन तिथे कार्यवाही केलेली आहे. आपल्याकडे विलास आहे, विलास बडे आहे का? विलासचं हाडोळी नावाचं गाव आहे. हाडोळी हे चाकूर तालुक्यातलं लातूर जिल्ह्यातलं गाव आहे. तर आपल्याकडचंच उदाहरण आहे. विलासनी त्याचं घर तिथे दिलं आणि ते सैनिकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पोलीसमध्ये आणि सैनिकांमध्ये तिथले बरेच लोक आहेत. तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्ससाठी त्यांनी त्याची राहती स्वतःचं घर दिलेलं आहे. तर आता नाम फाउंडेशनच्या वतीने तिथे बांधकाम होईल, तिथे कॉम्प्युटर्स दिले जातील, जे काही साहित्य पुस्तकं असतील सगळं दिलं जातील आणि कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग सेंटर तिथे आणि व्यायामशाळाही तिथं, व्यायामशाळाही आहे. तर जे जे काही लागेल, जिथे सकारात्मकता आहे, जिथे चांगुलपणा आहे, तिथे आवर्जून आपल्याला ते द्यायचं आहे. नाही, पण मकरंद असं आहे की प्रचंड लोकांची मागणी असणार आहे, गरज असणार आहे, गावांची पण अशी मागणी असणार आहे. तुमचा याच्यामध्ये सिलेक्शनचा क्रायटेरिया काय तुम्ही ठेवलेला आहे? कोणतं गाव तुम्हाला अप्रोच होऊ शकतं आणि तुम्ही कोणत्या गावाला मदत देऊ शकता? अप्रोच कुणीही व्हावं त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं काय अपेक्षा? फक्त अपेक्षा अशी की त्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे. नाही, म्हणजे ग्रामसभेनं त्याच्याबद्दल काही करावं, ग्रामसभेनी बोलायचं, गावात मध्ये भांडणं नसली पाहिजेत. नाही तर काय होतं की इलेक्शन संपतात पण गावातलं पॉलिटिक्स कधीच संपत नाही. मग जे खरं तर ह्या भांडणामुळेच गावांचे विकास राहिलेले आहेत ना, गाव स्तरावरचीच भांडणं संपत नाहीत. नाही, पण तुमची प्रोसेस काय आहे? जेव्हा सगळे एकत्र आले समजा गावातले आणि त्यांनी असं ठरवलं की आपण ही 4 कामं करू आणि त्यासाठी आपण काय करतोय, आपण समजा 10 रुपयाचं काम आहे, आपण सगळे मिळून किती जमू शकतो? 1 रुपया जमू शकतो. 1 रुपया जमू, नाम फाउंडेशनला सांगू, तुम्ही सांगा 9 रुपये आपण खर्च करू. 1 रुपया त्यांचं श्रमदान आणि त्यांचा सहभाग हा फार महत्वाचा. मकरंद, आम्ही मगाशी बघितलं की तुम्ही दिलेल्या मदतीमधून काही महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केलेत, त्यामुळे त्यांना कुठेतरी एक मार्गावर येण्यात मदत झाली. तर असे काही अनुभव आले का की तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्या मदतीची परतफेड करण्यासाठी काही महिला तुमच्याकडे पुन्हा परत आल्यात, असे काही चांगले अनुभव? हे परतफेडीच्या अपेक्षेने आपण कुठलंच काम केलेलं नाही, हा पहिला मुद्दा. पण त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आपण भेटल्यानंतर ते कळतं ना आपल्याला. काय आहे, भावनेला भाषेची गरज नसते, त्यामुळे आपल्याला ते कळतं. आणि ते आज उभे राहिले, त्यांना एवढी मदत मिळाली आहे, त्याबद्दल ते खूप चांगल्या पद्धतीनं बोलतात, भाष्य करतात, आपल्याला बस. म्हणून मी म्हटलं की या मोहिमेतनं एखाद्या चांगलं काम करणाऱ्याला काय मिळेल, तर समाधान मिळेल, जे कुठेही त्याला विकत मिळणार नाही. कुठल्याही मॉलमध्ये 5 स्टारमध्ये गेला तरी त्याला ते मिळणार नाही, पण इथे मात्र निश्चित. दुष्काळाची तीव्रता ओळखून तुम्ही खूप लवकर काम सुरू केलं, तुम्ही आणि नाना पाटेकर यांनी. नाम आज एक खूप मोठा वटवृक्ष झाला आहे, पण दुष्काळ जाहीर करायलाच सरकारने बराच उशीर घेतला. एकीकडे आज 7वा वेतन आयोग लागू झाला, त्याच्यानंतर राज्य सरकारचेच एक मंत्री आहेत, एक मुनगंटीवार, त्यांचं म्हणणे की
पैसे हे द्यावेच लागणार आहेत, 7वा वेतन आयोग हा लागू करावाच लागणार आहेत. इतकी तीव्रता त्यांनी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांबद्दल दाखवली आहे, पण तीच तीव्रता शेतकऱ्यांबद्दल तशा अर्थाने दिसत नाही. तर सरकार कुठे कमी पडते का, किंवा सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील आहे असं वाटतंय का तुम्हाला? त्याच्यावर कमेंट करून आम्ही पहिल्यापासून एक तत्त्व पाळलं. या मोहिमेमध्ये आम्ही कोणावरही टीका करणार नाही, कोणावरही भाष्य करणार नाही, कोणाच्याही कामाविषयी बोलणार नाही. आम्ही आमच्या कामाविषयी बोलू. आता आपण हे जे काही फिल्म दाखवतोय त्यामध्ये सारं काही आहे. आपल्याला जे बघतोय आपण दुःख, त्याचीच ते दुसरी भाषा आहे ना. म्हणजे या मोहिमेमुळे आमची दुःखाची परिभाषा बदलली की कदाचित ही फिल्म बघून आणखी कोणाची जर बदलत असेल तर ती फार स्वागतार्ह गोष्ट आहे. माणूस म्हणून सगळ्यांचा विचार होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यावर सगळ्यांनीच विचार करायचा आहे. त्यामध्ये आपण वेगळं काहीतरी सजेस्ट करून, आपण काहीतरी सुचवून, आपण कशाला. सरकार ही शेवटी खूप मोठी प्रशासन यंत्रणा आहे, खूप मोठं ताकदवान बलशाली असं क्षेत्र आहे ते. त्यांनी चांगल्या गोष्टी ठरवल्या तर चांगल्या गोष्टी ते करूही शकतात असं आहे. त्यामुळे हा त्यांचा, त्याच्यावर आपण कशाला बोलायचं, आपण आपलं काम करायचं एवढंच त्यातलं महत्त्वाचं. आणि प्रत्येक ठिकाणी आपण सरकारकडे बघायची जरूर पण नसते ना, आपण आपल्या लेवलला काम करत राहायचं. नामच्या आधी तुमच्या दोघांचे आयुष्य खूप वेगळं असेल, तुमची चाकोरी वेगळी असेल. नामनं कसा बदल घडवून आणला आपल्या दोघांमध्ये सुद्धा? काय खरं तर पाटेकर म्हणतात तसं की मुळात आमचीच माणूस होण्याची प्रोसेस असेल कदाचित ही. कारण काय होतं, आम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहोत ते सगळं लाईमलाईटचं क्षेत्र आहे. तिथे खूप भपका आहे, तिथे खूप आभास आहे. म्हणून मी म्हणलं की मला एकदा पाटेकरांनी सांगितलं की मक्या अरे हे काय आहे म्हणले. त्यांनी एका सोलापूरच्याच कार्यक्रमानंतर ते म्हणले आता मला नटसम्राट करायला सांगितलं तर मी किती वेगळ्या पद्धतीनं करेल. काय होतं, त्या मोहिनी भिसेची आई बोलत असताना तिथे संगीत नाही आहे, तिथे लाईट्स नाही आहेत, तिथं कुठल्याही प्रकारचा अभिनय नाही आहे, आणि तिथे ओक्साबोक्शी रडणाऱ्या बायका आहेत. तर ह्या पलीकडे काय असते दुःखाची परिभाषा. आणि आम्ही हादरून गेलो, कारण आम्ही क्रिएट करणारे आहेत. ते तुम्हाला हसवण्यासाठी, तुम्हाला रडवण्यासाठी आम्ही गोष्टी तयार करतो. इथे खऱ्याच गोष्टी बघितल्यानंतर आम्हीच हबकून गेलो. त्यामुळे आम्ही काय झालं की आमच्यातच एक सकारात्मक बदल घडतोय, ही फार महत्त्वाची गोष्ट. कारण शहरातली दुःख वेगळी असतात आणि हे जेव्हा आपण बघतो तर आपली परिभाषाच बदलते. आपली दुःख काहीच वाटत नाही त्याच्यात. काय चाललंय? तुम्ही किती टाळलत की सरकारच्या किंवा कुणाच्या विरोधात नाही बोलायचं, तरी कुठंतरी असं होतं की तुम्ही ज्यावेळेस ही सुरू केलीत मोहीम त्यावेळेस ती अँटी एस्टॅब्लिशमेंट म्हणून बघितलं गेलं. हे सरकार नाही पण एक व्यवस्थेच्या विरोधात, त्यामुळे लोकांनी तुम्हाला खूप प्रतिसाद दिला. पण काम करायचं होतं शेवटी लोकांच्या सोबत, सरकारी यंत्रणांची पण मदत थोडीफार तरी लागणार होती. हे कुठं दुखावल्या गेले नाहीत ही लोक, ही व्यवस्था इतके वर्षाची, इतक्या पिढ्यांपासून चालत आलेली नाही. आता ह्यामध्ये काय आहे, आपला मुळात हेतू फार चांगला आहे ना. जिथे स्वार्थ येतो तिथे मग माणसं दुखवायचं, मग त्या गंभीर प्रसंग उद्भवू शकतात. इथे कामच सकारात्मक आहे. किती ब्युरोक्रॅट्स आहेत आपल्याबरोबर, शासनातली खूप माणसं आहेत. त्यांना लक्षात आलं हे की आता तुकाराम मुंडे बोलले, नवलकिशोर राम बोलले, खूप जणांनी फार चांगली प्रतिक्रिया दिलेली आहे ह्या कामाविषयी. तर आपल्याला असं वाटतं की हे सगळ्यांचं आहे ना. म्हणजे उद्या याबद्दल म्हणूनच आम्ही म्हणलं की आम्ही कुठलंही बक्षीस घेणार नाही आहेत यासाठी. म्हणजे वैयक्तिकरित्या मला कुठलंही पारितोषिक नको आहे, वैयक्तिकरित्या पाटेकरांना कुठलंही पारितोषिक नको आहे. पण दोन कलावंत होते असे वेडे ज्यांनी काहीतरी एक सुरुवात केली, हे महत्त्वाचं आहे ना. आणि त्यावर टिप्पणी होणार, म्हणजे जसं आपण सकारात्मक बोललं जाईल त्याविषयी, कदाचित आम्हाला देवत्वही दिलं जाईल, त्याचबरोबर आम्हाला झोडपणारेही खूप असतील ना. काय शेवटी सोशल मीडियाच आहे ना. ह्यांना यायचे पॉलिटिक्समध्ये, झालं 2 ओळे टाकले की झालं, असंही करणारे लोक असतील. आम्हाला त्यातलं देवत्वही नको. हां, टीकेमध्ये जर कोणीतरी खूप अभ्यस्त मनुष्य असेल, खूप गंभीर मनुष्य असेल, त्याचं काम जर तेवढं असेल, तेवढा त्यांनी वटवृक्ष कदाचित उभा केला असेल आणि त्यांनी जर काही गांभीर्याने सूचना केली तर ती शिरसावंद्य मानली जाईल. अदरवाईज मी काहीच केलं नाही, मला बोलायला काय जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याचं प्रयोजनच नाही आहे. तुमच्या ह्या कामानंतर आम्ही पाहिलं की अक्षय कुमारने पण, म्हणजे बॉलिवूडमधले सेलिब्रिटी पण आले, आणि आत्ता गेल्या 1-1.5 महिन्यापासून पाणी फाउंडेशन पण आलं. आमिर खाननी
बॉलिवूडमधले सगळे जे काही टॉपचे सेलिब्रिटी होते त्यांना घेऊन अगदी अंबानी, टाटा, बिर्ला जे कोणी असतील उद्योगपती त्यांच्यासोबत पण ही मोहीम सुरू केली. आता कन्फ्युजन आहे लोकांमध्ये की तुमच्यासोबत जायचं की आमिर खान किंवा त्या पाणी फाउंडेशन सोबत जायचं. नाही, सोबत कुणाबरोबरही जावं. सकारात्मक कामाला कुणाच्याही सोबत, फक्त ते सकारात्मक होतंय की नाही हे एकदा फक्त पाहणं गरजेचं आहे. म्हणजे पाणी फाउंडेशनचंही काम चांगलं असू शकेल कदाचित, किंवा अक्षय कुमारनी पण फार मनापासून ती मदत केली असेल. त्यामुळे आमचंच ते खूप चांगलं आहे आणि बाकीच्यांचं चांगलं नाही असं म्हणण्याचा मूर्खपणा मी तरी करणार नाही. त्यामुळे त्यांचंही काम तेवढंच स्वागतार्ह आहे. तिथेही जर बॉलिवूडचे लोक येऊन जर करत असतील, मुळात मुद्दा असा आहे की आम्ही 2च सेलिब्रिटी आहेत महाराष्ट्रामध्ये. 2च सेलिब्रिटी आहेत का, हा माझा मुळातला प्रश्न आहे. महाराष्ट्र झटकला तर किती सेलिब्रिटी आहेत. अहो, गाव खेड्यामध्ये 22 हार लागतात कार्यक्रमाला. ह्या गावचे सामाजिक कार्यकर्ते उपसर म्हणजे मागचा थकून जातो हारच्या हार घेऊन. एवढे जर सेलिब्रिटी असतील तर मग बदल का नाही, सुधारणा का नाही? आणि हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही आहे, भारतभरात कितीतरी सेलिब्रिटीज आहेत. पण ह्या समाजाने आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला उभं केलेलं आहे, तर आपण त्याचं देणं लागतो की नाही आणि गांभीर्याने लागतो की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. नाहीतर मी कमवलं ते माझ्यापुरतंच होणार आहे ना. मी किती कमवणार? आणि कारण आम्ही आमच्या व्यवसायात खूप कमवलं, नाव कमवलं, पैसे खूप कमवले आहेच की. ते अजून किती करायचं? ती नेव्हर एंडिंग स्टोरीपर्यंत कुठे घेऊन जायचं आणि त्याने काय करायचं? तर त्याच्याऐवजी थोडंसं आपण ज्या समाजाने आपल्याला उभं केलं त्यांच्याकडे बघू, त्यांच्याकडे वळू, थोडी सकारात्मकता आणू. आणि हळूहळू आपली, आज तुम्ही जर बघितलं तर आपली भाषा इतकी कडवट झाली एकमेकांविषयी. आपण चांगलं नाहीत बोलत. एखादी गोष्ट घडली तर सोशल मीडियावर पाऊस पडतो कमेंटचा. किती शिवराळ पद्धतीनं बोललं जातं, किती वाईट भाषा झाली आपली. त्याच्याऐवजी आपण थोडंसं बुवा चांगलं काम करूया, आपण एकत्र येऊया, समजून घेऊया एकमेकांना. एकमेकांमध्ये समजून घेतल्यानंतर मतभेद कमी होतात. आतापर्यंत असं होतं की मराठी चित्रपटांना फक्त स्पर्धा करावी लागायची बॉलिवूडच्या सिनेमांना, आणि बिग बजेट बॉलिवूडचे सिनेमे यायचे आणि रूल करायचे. ही स्पर्धा चांगल्या अर्थानं कुठंतरी आता या दुष्काळाच्या निमित्तानं पाणी वाचवण्यासाठी पण होते असं वाटतं तुम्हाला? स्पर्धेपेक्षा त्यामध्ये माणुसकी यावी असं मला फार वाटतं. स्पर्धा महत्त्वाची नसते, माणुसकी जास्त महत्त्वाची. त्यातनं आपण काय साधलं, काय साधतो आहोत हे फार महत्त्वाचं. आता ह्या सगळ्या पाण्याचा लाभ घेणारे, 4 TMC पाण्याचा लाभ घेणारे जे कोणी असतील त्यांचा आनंद हा आपल्या सगळ्यांचा आनंद असला पाहिजे. की गेले काही वर्ष माझ्या शेतात काहीच पिकत नव्हते. एकाने पाण्याची, लातूर जिल्ह्यामध्ये ते पाणी आलं, पाऊस आता अलीकडे मराठवाड्यात सुरुवातीचा चांगला झाला आहे. पाणी वाढलं तर त्यांनी कोथिंबीर लावली, 1.5 लाखाचं उत्पन्न घेईल तो आता. तर त्याला जर आपल्याविषयी समाधान वाटलं तर हेच आपलं श्रेय, हेच आपलं यश. त्यामुळे स्पर्धा नसावी. मला याच्यामध्ये असं वाटतं की याची सुरुवात जेव्हा झाली नामकडून, तेव्हा आपली खरं तर गरज इतकी प्रचंड आहे की आता म्हणजे नाना, मकरंद काय आणि आमिर आणि सत्यजित भटकळ काय आणि अक्षय कुमार काय, आणखीन असे 50 जण आले तरी सुद्धा आपली गरज इतकी प्रचंड आहे की त्यांची आवश्यकता आहे. पण मला नामच्या बद्दलचं एक ज्याचं खूप कौतुक वाटतं किंवा नवल वाटतं ते या गोष्टीचं की हायकोर्टानं जेव्हा असा आदेश दिला कुठल्या तरी एका प्रकरणामध्ये की ह्याचा तुम्हाला जो दंड आहे त्याची रक्कम तुम्ही नाम फाउंडेशनला दंडापोटी जाऊन द्या, तर मला आत्तापर्यंत जे आठवते ते असं कुठल्याच कोर्टानं अशा एखाद्या संस्थेला, एका त्रयस्थ संस्थेला तुम्ही ह्याची मदत द्या असा आदेश देणं, तर ही माझ्या मते नाम फाउंडेशननं जी विश्वासार्हता मिळवली आहे इतक्या अल्प काळामध्ये लोकांच्या मनामध्येच नाही तर कोर्टाच्याही मनामध्ये, हे कशानं साध्य झालं असं तुला वाटतं? कदाचित आमचा कंजूसपणा कारणीभूत असेल त्याला. कारण सायनिंग अथॉरिटी मी आहे, नाना पाटेकर आहेत आणि राजीव सावंत आहेत. तर आमचा हातच हालत नाही आधी. त्यामुळे बरेच जण आमच्यावर चिडतही असतील. आता पाण्याचं एवढं काम झाल्यानंतर सुद्धा आम्ही पेमेंट फार उशिरा केलेत आणि त्या 10 प्रश्न विचारून हे का बा, हे का बा म्हणून. कदाचित ते कंटाळवाणंही वाटेल एखाद्याला. पण मुळात कसं आहे की काटेकोरपणे ते देणं, ते तुम्ही बघितलंय का? त्याची स्क्रुटिनी केली का? बारकाईनं बघितलंय का? आपल्याला कोणालाच एंटरटेन करायचं नाही आहे. काय होतं, जेव्हा मी राजकारणात असतो त्यावेळी माझा मतदार वर्ग जो असतो त्यालाच मला खुश करायला लागतं
किंवा एका विशिष्ट वर्गापुरतंच माझं काम, पण ह्याचं तसं नाही आहे. इथे सगळेच वेलकम आहेत, सगळीच माणसं आहेत, सगळ्यांनी यावं, जे अडचणीत आहेत त्या सगळ्यांसाठी काम केलं जाईल. मला एक असा अनुभव येतो, मला खूप जण फोन करतात आणि त्यांना असं म्हणायचं असतं की आम्ही नामला पैसे द्यायला आमची इच्छा आहे, फक्त तुम्ही नानाला किंवा मकरंदला पाठवून द्या. हो, तर त्याबद्दल आम्ही आधीपासूनच फार नम्र हे केलेलं आहे. कारण अशा पद्धतीचे 5-6 हजार आमंत्रणं आपल्याला आले, पण आपल्याला काय करायला लागेल, मला किंवा पाटेकरांना आमचं काम सोडून हा तिसराच उद्योग करावा लागेल. म्हणजे सकाळी उठले, गाडीत बसले, तिथे गेले, 2 लाखाचा चेक घेतला, नमस्कार केला, त्यांची एक फीत काढली, त्यांच्या कार्यक्रमाची एक फीत कापली, त्यांचा एक कार्यक्रम उरकून गेला, पुन्हा घरी आले. त्यामध्ये नामचं काम, आमचं वैयक्तिक आयुष्य आणि आमचं व्यावसायिक आयुष्य हे आम्हाला जगता येणार नाही. म्हणून आम्ही त्याविषयी नम्र नकार दिला. हां, तुम्हाला व्हॉलेंटियर पाहिजे का, तर असं व्हॉलेंटियर पाहिजे का म्हणून अर्धे तर रद्दच झालेत कार्यक्रम. म्हणजे मग त्यांचं उद्दिष्ट कळतं ना. आणि मुळात आम्ही असं सांगितलं की ही आम्हाला गरज नाही आहे, आम्हाला नकोच आहेत पैसे. 15 लाख रुपये तुम्ही आम्हाला कुठे देताय, आम्हाला नको आहेत ते. हां, तुम्हाला असं वाटतंय की ही समस्या गंभीर आहे आणि हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य, तर तुम्ही परस्पर करू शकता, त्याबद्दल काहीच इश्यू नाही. म्हणून मी म्हणलं की काही जणांनी फोटोही काढले चेक घेऊन आणि बाउन्सही झाले चेक. फक्त ती यादी आमच्याकडे आहे, ती डिक्लेअर करायची की नाही एवढाच इश्यू. त्या विषयावरती आपल्याला अजून बरंच बोलायचं आहे, पण एक छोटासा ब्रेक पुन्हा एकदा घेऊया. बघत राहा माझा कट्टा. ब्रेकनंतर कॉटन किंग प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नाम फाउंडेशनबद्दल आपण अधिक जाणून घेतो, त्यांच्या कामाबद्दल अधिक बातचीत करतोय. मकरंदजी, माझे तुम्हाला 2 प्रश्न आहेत. एक तर शाळेत असताना आम्हाला शिकवलं जातं अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा आहेत. मला आता माझी पिढी आहे जिला पाण्याचं एवढं काही वाटलं नाही, आणि म्हणजे गावाकडेही मला कधी पाण्याची उणीव नाही बसली, पण मी आत्ता बघते 1-1.5 वर्ष पाण्याचं प्रचंड भीषण दुष्काळ, आणि जे काही तुमचं कार्य होतं पाणी फाउंडेशनचं, म्हणजे हे खूप भीषण वास्तव आमच्यासमोर अचानक आलं. तर मला हे वाटतं की शाळेतल्या मुलांना पाण्याचं महत्त्वही समजवलं गेलं पाहिजे का, हे याबद्दल तुमचं मत काय. आणि दुसरं समाधानाविषयी विचारायचं आहे की सिने अभिनेता म्हणून मिळालेल्या प्रसिद्धीचं समाधान आहे की नाम फाउंडेशनचं काम करून मिळालेल्या लोकांच्या कौतुकाचं समाधान आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. पाणी आणि वृक्ष याचं प्रॅक्टिकल महत्त्व शाळेपासूनच सुरू करावं या ठाम मताचा मी आहे. मी तर साधं वृक्षारोपणाचं सांगितलं की मुलांना 1ली ते 10वी जर तो एका शाळेत असेल तर त्याला 2 झाडं लावू द्या आणि 10 वर्ष सांभाळू द्या. तो त्याच्या पुढच्या आयुष्यात झाडं लावेल की नाही हा मुद्दा गौण आहे, पण तो तोडू देणार नाही कोणाला झाडं. आपल्याकडे एकीकडे सर्रास जंगलतोड चाललेली असते. पाण्याचंही महत्त्व तितकंच पटवून देणं गरजेचं आहे. आपल्याला पाणी उपलब्ध आहे म्हणून आपण वाटेल तसं ते वापरणं हे चुकीचंच आहे. यावर्षी शहरांनी एक चांगला पायंडा पाडला की या रंगपंचमीला कमी पाणी वापरलं गेलं शहरामध्ये समंजसपणे. पण काही बेअकली लोक असतात ना, पण ते आता बेअकली धरूनच चालायचे असतात, त्याला काही करू शकत नाहीत तुम्ही. आम्ही टॅक्स भरतो म्हणजे आम्ही तेवढं पाणी उडवणार, ह्या विचारांचे पण काही लोक असतात. पण जी समंजस माणसं आहेत त्यांच्यापुरतंच हे मर्यादित असल्यामुळे शाळेमध्ये ते गरजेचं आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर समाधान दोन्हीकडनंही मिळालं, कारण समाजाने आपल्या कष्टाची दाद देत देत आपल्याला मोठं केलं, त्यामुळंच समाधान आहे. आणि हे आपण समाजाप्रती काहीतरी करतोय त्याचं समाधान. तुम्ही ग्रामीण भागात राहिलेला आहात, तुम्हाला दुःख तुम्ही जवळून बघितलेलं आहे, पाणी नसण्याचं, दुष्काळाचं. पण ही जी उद्ध्वस्त झालेली आयुष्य, जी लोक चिटूर चिंदेगत जगत राहिली, ही अतिशय जवळून बघितली. त्यांचं दुःख तुम्ही जवळून ऐकलत, बघितलं. कित्येकदा तुमच्या डोळ्यात पाणी आलं आम्ही फिल्म बघताना. तर ह्या गेल्या 8 महिन्यांमध्ये मकरंद नासपुरेंमध्ये किती बदल झाला, त्यांच्या आयुष्यात किती बदल झाला, त्यांच्या घरातल्या वातावरणामध्ये त्याच्यामुळे किती बदल झाला. मी कलाकार की माणूस म्हणूनच आमचीच प्रक्रिया बदलण्याची जास्त झाली, म्हणून दुःखाची परिभाषा बदलली. आता आपल्या मुलांची दुःख ही फार दुःख वाटत नाहीत. मला आज शाळेत जायचं नाही किंवा मला आज हे नाही करायचं असल्या काहीतरी ह्याने आपण दिवसभर का तो असं म्हणाला अशा प्रश्नांमध्ये मी आता अडकत नाही. किंवा मला हे खायचं आहे, मला ते खायचं आहे, ह्याच्यातही मी पडत नाही. कारण हे दुःख खूप मोठे आहेत. म्हणजे 20 दिवसांच्या मुलाला आई वडील सोडून जाऊ शकतात, ह्या पलीकडे दुःखाची परिभाषा मला माहीत नाही. नाममुळं तुम्ही महाराष्ट्र फिरला पूर्ण, त्यात शेतकऱ्यांसाठी कामं केली. पण तुम्ही आता अकोले तालुक्याचा उल्लेख केला, जिथे सगळा आदिवासी पट्टा आहे. हा आदिवासी असा आहे का हा फाटका आहे पूर्ण, याच्याजवळ काहीच नाही आहे. शेती करतो तो वर्षभरात एक भाताचं पीक घेतो. मुलांच्या म्हणजे अवस्था अशी आहे की घालायला कपडे नाही, पायात चपला नाही.
तर यांच्यासाठी पुढं काय करता येईल आणि नामचं काय पुढे याच्या? एकच मला त्या लिंगदेवच्या शाळेचा फोन आला, त्या सरांचा एक मेसेज आला व्हॉट्सअपला, आणि मी इमिजिएट तिथे गणवेश दप्तरं दिली. तर आता ती मुलं आनंदाने शाळेत जात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. आणि आपल्याला जिथून जिथून सकारात्मक प्रतिसाद येईल तिथे आपण तो देणार, हे निश्चित आहे. तिथे काहीतरी काम होणं आणि सकारात्मक. आपण किनवटला दिलंय ना, किनवटच्या आदिवासी एरियात पण आपण केलं. त्यामुळे आपण ते काम करणार. आणि बरं, हे करणारे आम्ही नाहीत, आमच्या बरोबर खूप माणसं आहेत. त्यांची महत्त्वाची काही नावं आम्हाला घ्यायची असतील तर केशवराव आघावांचं घेतलंय, राजाभाऊ शेळके आहे, विलास चामे आहे, डॉक्टर हर्षवर्धन राऊत आहेत, डॉक्टर बेलखुडे आहेत, शुभा महाजन आहेत, विदर्भामध्ये श्याम पेटकर आहे, हरीश इथापे आहे, गणेश थोरात आहेत, योगेश मस्के आहे. अशी खूप सारी नावं आमच्याबरोबर जोडली गेलेली आहेत. आणि ते सातत्याने कुठल्याही निस्वार्थ भावनेने ते सगळे काम करतायत. मकरंजी, तुम्ही पाण्याचं महत्त्व लोकांना सांगितलं, पाणी वाचवायला पण सांगितलं. आता परत पाऊस पडलाय मराठवाड्यात, सगळीकडे आबाद झाल्याची स्थिती आहे. कमीत कमी बीड उस्मानाबादमध्ये प्रचंड पाऊस पडलेला आहे आणि कामाचा परिणाम आता दिसू लागलेला आहे. पण आता ही स्थिती जसजशी सुधारू लागेल तसं परत ऊसाच्या पिकाकडे वळणं असेल किंवा अशा स्टाईलच्या पिकांकडे की जिथं जिथं पाणी जास्त लागतं किंवा ती पाणी वाचवण्याची प्रोसेस जी आहे, ड्रिप इरिगेशन्स वगैरे, तर तशा स्टाईलची तुम्ही कुणाकडून लोकांना तसं तो एक पाणी बचतीचा जो संदेश आहे किंवा त्याचा मूलमंत्र देणं गरजेचं आहे की पाणी कसं वापरायचं, बचत झाली वापरायचं कसं, तर त्याच्याबद्दल आता याच्या पुढे जास्त काळजी घेणं गरजेचं. त्याच्याबद्दल तुम्ही लोकांना कसं आवाहन करणार? मुळात शेतकरी बंधूंमध्ये आम्ही कांतराव देशमुख आमचे कृषीचे हेड आहेत, तर कांतरावांच्या मार्फत आम्ही विविध शेतकऱ्यांचे आता गट बांधणी करून त्यांना पाण्याविषयीचं महत्त्व आणि मुळात शहरामध्ये पण आम्ही बऱ्यापैकी ते केलं आहे की बीड असेल किंवा लातूरसारखं शहर असेल जिथे ज्यांचे बंगले आहेत त्यांनी तिथे त्यांचं रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं असंही आम्ही सुचवलेलं. आणि त्याला पण काही फार खर्च येत नाही. लातूरमध्ये एक उदाहरण पण आहे जिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग घरातच केलं आणि ते वर्षभर जेवणासाठी स्वतःचंच पावसाचं पाणी वापरतात. अशा पद्धतीचे प्रयोग होणं गरजेचं आहे. कारण ती साक्षरता आज आली नाही तर उद्या आपली बोट बुडेल, त्यावेळी आपल्याला कळणार नाही आपण का बुडलो ते. तर ती निदान तेवढं कळावं एवढं तर समंजसपणा प्रत्येकामध्ये येणं गरजेचं आहे. त्याचा प्रश्न असा आहे की आत्ता दुष्काळाचं संकट इतकं गंभीर होतं की त्याच्यामुळं पाणी मुरवलं पाहिजे, वाचवलं पाहिजे, हे तर भान, ही जाणीव आपण सगळ्यांनी निर्माण केली समजा. पण आता त्याच्यापेक्षा जास्त कडवट असणार आहे हे सांगणं की हे पाणी तुम्ही वापरायचं कसं, जे पाणी साठलेलं आहे ते तुम्ही कुठं वापरायचं. तर ते कडू औषध देण्याची नामची तयारी आहे का? हो, अर्थातच आपल्या पद्धतीनं देऊ आपण, गोड वेष्टनातनं देऊ किंवा नंतर साखरेचा चमचाही ठेवू ती गोळी दिल्यानंतर, असंही आहे. पण आपला प्रयत्न तो असणारच आहे, म्हणूनच आपण ते महत्त्वाचं काम करू. खूप अवघड आहे की लोकांना असं सांगणं की तुम्ही ऊस लावू नका हे सांगणं लोकांना खूप कठीण आहे. कारण ते एकमेव पीक आहे की जे तुम्हाला हक्काने पैसे देतं. अशा वेळेला लोक ऐकतील का किंवा त्यांना वेगळा पर्याय? जे आपल्याकडचे विद्वान आहेत, जे खूप मोठे लोक आहेत, त्यांनी विचार करायला पाहिजे. ऊसाला पर्याय त्यांनी दिला पाहिजे, म्हणजे मग लोक तिकडे वळतील. आपसुकच गोष्ट साधी आहे. मकरन, आता नाम फाउंडेशनमध्ये एकूण किती सदस्य आहेत? मग त्यांचं कामाचं वाटप त्यांच्यामध्ये कशा प्रकारे करून दिले आणि थोडं त्या सदस्यांविषयी सांगा. आणि मग ओव्हरऑल जी कामं चालली त्याच्यावर देखरेख सगळी एका वेळेला कशी तुम्ही ठेवता? सदस्यांची तर मी ऑलमोस्ट नावं घेतलेली आहेत, पण फक्त आता कसं आहे, थोडं स्कॅटर्ड आहे. आता ही फिल्म आपली झाल्यानंतर ह्याची व्याप्ती वाढल्यानंतर आता आपण खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं नियोजन करणार आहोत आणि जबाबदाऱ्या वाटून देणार आहे. ह्यानंतर नामचं पेड इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आपलं प्लॅन आहे, म्हणजे मग गोंधळ होणार नाही. या जुलै महिन्यामध्ये आपण 3 लाख झाडं लावतोय नामच्या वतीने. 3 लाख झाडं यासाठी की त्या सगळ्या झाडांचं संगोपन केलं जाईल याची खात्री असल्यामुळे आपण फक्त 3 लाख झाडं लावतो. सावंतजी, खूप जणांची अशी म्हणजे विचारणा असती की आम्हाला जर मदत करायची असेल तर आम्ही काय प्रकारे करावी, त्याच्यामध्ये त्यांना इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळते का, जे देणग्या मिळतात त्यांना, आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण जेव्हा लोक बँकेमध्ये ऑनलाईन ट्रान्सफर करतात पैसे, तेव्हा त्याच्या रिसीट त्यांना मिळतात का, काय त्याच्याबद्दल? तो आमचा एक मोठा इश्यू झाला आहे आपल्या एक नॅशनलाइज बँकेबरोबर की ऑनलाईन त्यांनी आम्हाला सर्व्हिस दिली, पण त्याचे जे काही डिटेल्स आमच्याकडे चुकीचे येतात. म्हणजे जे सबमिट करतात चेक, त्यांचे डिटेल्स वेगळे असतात आणि ते मॅच होत नाहीत बँकेबरोबर. त्यामुळे काही दिवसाकरता आम्ही ती मुवमेंट ते थांबवलेलं. ऑनलाईन तुम्ही ट्रान्सफर करू नका असं आम्ही सांगतोय. चेक्स आमच्या ऑफिसला आणून देत जा.
एवढे ते ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सॉल्व्ह होते. टेक्निकल पार्ट आहे तो. बँकेने आता इंटरेस्ट घेतलाय आणि ते आम्ही मागे आहोत त्याच्या सॉल्व्ह. म्हणजे थोडक्यात रिसिप्ट ज्यांनी पेमेंट दिले त्यांच्या रिसिप्ट 100% मिळतील, त्याबद्दल काहीच इश्यू नाही. फक्त थोडासा वेळेचा फरक असेल. आणि आपल्याला ATGचं सर्टिफिकेट आहे आपल्याकडे आपलं सगळं ट्रस्ट रजिस्टर आहे, ATG सर्टिफिकेट आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. एक्सेप्ट फॉरेन करन्सी अजून आपण एक्सेप्ट करत नाही आहोत, तेही प्रोसेसमध्ये आहे. खरं तर अनेक कुटुंब, अनेक आयुष्य नामच्या माध्यमातून सावरलेली आहेत, नव्यानं उभी राहिलेली आहेत. त्याबद्दल खरंच तुमच्या दोघांचे मनापासून धन्यवाद. आणि आज कट्ट्यावर येऊन बातचीत केल्याबद्दलही थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. माझं कट्ट्यावरती वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा.